आज आपण टाईप 2 मधुमेहाबद्दल बोलणार आहोत. पण थांबा, हा विषय फक्त मधुमेह म्हणजे काय यावर नाहीये. आपल्याकडे काही सखोल अभ्यास आणि वैद्यकीय मार्गदर्शक तत्वे आहेत आणि आजचा आपला उद्देश आहे या आजाराच्या मागे दडलेले सायलेंट सिग्नल्स म्हणजे छुपे इशारे ओळखणे. आपल्या रोजच्या सवयी की नाही त्या आपल्या शरीराला नकळतपणे काय सांगत असतात याचा आपण आज आढावा घेणार आहोत. आणि सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. म्हणजे जगात लाखो लोकांना मधुमेह आहे, पण गंमत म्हणजे अनेकांना याची कल्पनाच नाहीये. आपल्या शरीर आपल्याला इशारे देत असतं, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. चला तर मग यात जरा खोलात शिरूया. नक्कीच. आणि ही सुरुवातच मुळात एका गैरसमजापासून होते. आपण मधुमेहाला रक्तातील साखरेचा आजार समजतो, पण खरं तर तो शरीरातील संवाद तुटल्याचा म्हणजे कम्युनिकेशन ब्रेकडाऊनचा आजार आहे. निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी उपाशीपोटी 70 ते 99 mg/डेसिलिटर असते, पण जेव्हा हीच पातळी सातत्याने 126 mg/डेसिलिटरच्या वर जाते तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतो. अगदी तेव्हा याचा अर्थ असा होतो की शरीरातील पेशी आणि इन्सुलिन यांच्यातला संवाद कुठेतरी बिघडला आहे. संवाद बिघडला आहे. हे खूप वेगळं आणि महत्वाचं वाटते मला. म्हणजे फक्त साखर वाढणं ही समस्या नाही, तर त्यामागची प्रक्रिया महत्वाची आहे. मग हा संवाद नेमका का तुटतो? याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया, ते पुरेसे इन्सुलिन तयारच करत नाही. अच्छा. आणि दुसरं जे जास्त कॉमन आहे ते म्हणजे स्वादुपिंड इन्सुलिन तर बनवतं, पण शरीराच्या पेशी त्याला प्रतिसाद देत नाहीत. त्या जणू काही बहिऱ्या होतात. बहिऱ्या होतात? हो, यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आणि कधीकधी दोन्ही कारणं एकत्र येतात. अच्छा. म्हणजे एक तर फॅक्टरीमध्ये उत्पादन कमी आहे किंवा उत्पादन तर आहे, पण ग्राहक म्हणजे आपल्या पेशी तो माल स्वीकारायला तयार नाहीत. ही खूप सोपी आणि स्पष्ट संकल्पना आहे. आणि हाच टाईप 1 आणि टाईप 2 मधला मुख्य फरक आहे का? अगदी बरोबर. टाईप 1 मध्ये काय होतं की शरीराची रोगप्रतिकार शक्ती चुकून स्वादुपिंडावर हल्ला करते आणि इन्सुलिन बनवणारी फॅक्टरीज बंद पाडते. म्हणजे तिथे उत्पादनाचाच प्रश्न आहे. हो, पण टाईप 2 मध्ये म्हणजे जवळजवळ 90-95% प्रकरणांमध्ये फॅक्टरी सुरुवातीला ठीकठाक काम करत असते, पण शरीर त्या इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही. हे आकडे खरंच धक्कादायक आहेत. अमेरिकेत दर 10 पैकी एकाला मधुमेह आहे आणि त्यातले जवळजवळ सगळे टाईप 2 चे रुग्ण आहेत. आणि चिंताजनक बाब म्हणजे हा आता फक्त वयाच्या 45 नंतरचा आजार राहिलेला नाही, तो तरुण आणि मुलांमध्येही दिसतोय. पण या सगळ्यामागे अनुवंशिकतेचा किती मोठा वाटा आहे, कारण आपल्या स्रोतांमधले आकडे थक्क करणारे आहेत. हो, आकडे खरंच खूप मोठे आहेत. जर आई किंवा वडिलांपैकी एकाला मधुमेह असेल तर धोका 40% असतो. 40%? आणि दोघांनाही असेल तर तो थेट 70% पोहोचतो. 70%? हा तर निव्वळ धोका नाही, हे तर जवळजवळ निश्चिती वाटते. मग DNA पातळीवर असं नेमकं काय घडतं की हा धोका इतका वाढतो? यामागे खूप गुंतागुंतीचं विज्ञान आहे. शास्त्रज्ञांनी 150 पेक्षा जास्त असे DNA बदल ओळखले आहेत जे मधुमेहाचा धोका वाढवतात. 150 पेक्षा जास्त? हो, यातले काही बदल थेट इन्सुलिनच्या उत्पादनावर परिणाम करतात, तर काही बदल पेशींना इन्सुलिनला प्रतिसाद देण्यापासून रोखतात. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की फक्त जनुकीय वारसा असून भागत नाही. बरोबर. याला असं म्हणता येईल की जनुकीय वारसा बंदूक भरून देतो, पण आपली जीवनशैली त्या बंदुकीचा ट्रिगर दाबते. म्हणजे तुमच्याकडे धोकादायक जनुकीय बदल असले तरीही योग्य जीवनशैलीने तुम्ही तो धोका टाळू शकता किंवा खूप उशिरापर्यंत पुढे ढकलू शकता. म्हणजे अनुवंशिकता आणि जीवनशैली यांची ही एक जुगलबंदी आहे. मग हे सायलेंट सिग्नल्स वेळीच ओळखायचे कसे? म्हणजे याचं निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या आहेत? मुख्यत्वे 3 चाचण्या आहेत. हो. पहिली म्हणजे उपाशीपोटी रक्त शर्करा चाचणी. यात 8 तास उपाशी राहून रक्तातील साखर तपासतात. पण ही तर त्या एका सकाळची परिस्थिती दाखवते, नाही का? समजा एखाद्याची साखर जेवणानंतर खूप वाढत असेल, तर ती या चाचणीत कशी कळणार? हा धोका तर त्यातून निसटू शकतो. अगदी अचूक मुद्दा मांडला. आणि म्हणूनच दुसरी आणि तिसरी चाचणी खूप महत्वाची ठरते. दुसरी आहे रँडम रक्त शर्करा चाचणी, जी दिवसा कधीही करता येते. कधीही? हो. आणि तिसरी, जी सर्वात प्रभावी आहे, ती म्हणजे A1C चाचणी. ही चाचणी आपल्याला एका दिवसाची नाही तर मागच्या 2 ते 3 महिन्यांची सरासरी साखर सांगते. A1C चाचणी ही संकल्पना मी अनेकदा ऐकली आहे,
पण ती मागच्या 3 महिन्यांचा हिशोब कसा ठेवते हे खूप रंजक आहे. कल्पना करा की तुमच्या रक्तात हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन आहे, जे ऑक्सिजन वाहून नेतं. हो. जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा ती या हिमोग्लोबिनला चिकटते, जसा मधाचा थर लागतो तसा. साखरेची पातळी जितकी जास्त तितका हा थर जाड होतो. अच्छा. आणि ही लाल रक्तपेशींचं आयुष्य साधारण 3 महिन्यांचं असतं. त्यामुळे A1Cचा चाचणी हा थर मोजून आपल्याला मागील 3 महिन्यांची सरासरी सांगते. जर ही पातळी 6.5% जास्त असेल तर ते मधुमेहाचं निदान मानलं जातं. वा, म्हणजे A1C म्हणजे आपल्या रक्ताच्या पेशींवर लिहिलेली मागच्या 3 महिन्यांची मेटाबॉलिक रिपोर्ट कार्ड आहे. ही संकल्पनाच किती प्रभावी आहे. हो, आणि ती आपल्याला धोक्याची पातळी अगदी स्पष्टपणे दाखवते. या दीर्घकालीन रेकॉर्ड ठेवण्याच्या कल्पनेवरून मला एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे. आपल्या स्रोतांनुसार एक अशी सवय आहे जी आपल्या शरीरावर दररोज एक धोकादायक मेटाबॉलिक रेकॉर्ड तयार करत असते, आणि ती सवय म्हणजे फक्त बसून राहणे. हो, आणि यामागचं विज्ञान थक्क करणार आहे. जेव्हा आपण जास्त वेळ बसून राहतो तेव्हा आपलं शरीर त्याला आजारपण किंवा ऊर्जेची आणीबाणी समजतं. हो, स्नायूंची हालचाल थांबल्यामुळे पेशी रक्तातील ग्लुकोज शोषून घेणं बंद करतात. त्यांना वाटतं की ऊर्जा वाचवायची आहे. म्हणजे आपलं शरीर आपल्या ऑफिसच्या खुर्चीला आणि सोफ्यावर बसण्याला एक प्रकारची आजारी अवस्था समजतं. ही तर आपल्या आधुनिक जीवनशैलीने उत्क्रांतीवर केलेली कुरघोडी आहे. तसंच काहीसं. पेशी ग्लुकोज घेत नाहीत, त्यामुळे रक्तातील साखर वाढते. या वाढलेल्या साखरेला नियंत्रणात आणण्यासाठी स्वादुपिंड आणखी इन्सुलिन तयार करतं, आणि हळूहळू पेशी या अतिरिक्त इन्सुलिनकडेही दुर्लक्ष करू लागतात, आणि इन्सुलिन रेसिस्टन्सची प्रक्रिया सुरू होते. हीच प्रक्रिया पुढे जाऊन टाईप 2 मधुमेहात बदलते. आणि याचा परिणाम फक्त साखरेवरच नाही तर शरीरातील चरबीवरही होतो की नाही. दीर्घकाळ बसून राहिल्याने शरीरात विशेषतः पोट आणि यकृताभोवती विसरल फॅट जमा होतं, जे अत्यंत धोकादायक मानलं जातं. अगदी. आणि इथे सर्वात धक्कादायक माहिती ही आहे की जरी तुम्ही रोज अर्धा एक तास व्यायाम करत असाल तरी उरलेल्या दिवस जर तुम्ही सतत बसून घालवत असाल तरीही हा धोका कमी होत नाही. संशोधनानुसार अशा लोकांमध्ये ट्रायग्लिसराइड्स आणि LDL म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतं. ही खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे. म्हणजे तो 1 तासाचा व्यायाम महत्त्वाचा आहेच, पण त्या पलीकडे उरलेले 23 तास तुम्ही काय करता हे जास्त महत्त्वाचं आहे. मग या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काही सोपे व्यावहारिक उपाय आहेत का? हो, आणि ते खूप सोपे आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचं, दर 30 मिनिटांनी उठा, फक्त 2 मिनिटं चाला, स्ट्रेचिंग करा. एका अभ्यासानुसार आठवड्यातून 5 दिवस रोज फक्त 30 मिनिटे चालण्याने टाईप 2 मधुमेहाचा धोका तब्बल 58% कमी होऊ शकतो. 58% हा आकडा खूप मोठा आहे. एवढ्या छोट्याशा बदलाचा इतका मोठा परिणाम? बरोबर. दुसरा उपाय आहे ताकद वाढवणारे व्यायाम. आठवड्यातून किमान 2दा. यासाठी जिममध्ये जायची गरज नाही. घरी सूर्यनमस्कार, स्क्वॅट्स, पुशअप्स पुरेसे आहेत. तिसरं, वजनावर नियंत्रण. फक्त 5-7% वजन कमी केल्यानेही खूप मोठा फरक पडतो. विशेषतः पोटावरची चरबी कमी करणे महत्त्वाचे आहे. आणि आहाराबद्दल काय सांगाल? काही सोप्या टिप्स आहेत का? संतुलित आहार तर महत्त्वाचा आहेच, पण एक छोटीशी युक्ती म्हणजे कर्बोदकांसोबत म्हणजे कार्बोहायड्रेट सोबत नेहमी प्रथिने म्हणजे प्रोटीन्स खा. उदाहरणार्थ जसं की सफरचंदासोबत मुठभर बदाम खा, किंवा पोळीसोबत डाळ किंवा दही घ्या. यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही, ती हळूहळू वाढते आणि नियंत्रणात राहते. हे उपाय नक्कीच अनेकांना उपयोगी पडतील. आता आपल्या चर्चेतील सर्वात मोठ्या गैरसमजाकडे वळूया. सोशल मीडियावर किंवा अगदी आपल्या ओळखीतही अनेक जण आत्मविश्वासाने सांगतात, मी माझा मधुमेह पूर्ण बरा केला. या दाव्यात किती तथ्य आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि याचं वैद्यकीय उत्तर अगदी स्पष्ट आहे. टाईप 2 मधुमेह कधीही पूर्णपणे बरा होत नाही. तो फक्त नियंत्रणात आणता येतो, म्हणजे रेमिशन किंवा कंट्रोल्ड. वजन कमी केल्यावर योग्य आहार आणि व्यायामामुळे काही काळ औषधांशिवाय रक्तातील साखर सामान्य दिसू शकते. पण याचा अर्थ आजार शरीरातून निघून गेला असा होत नाही. म्हणणं सरा सायलेंट किलर म्हणतात नाही का? कारण वरवर सगळं अलबेल वाटत असलं तरी आतून वाढलेली साखर रक्तवाहिन्या, नसा, डोळे, किडनी आणि हृदयाचं नुकसान करतच असते. अगदी बरोबर. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.
मग लोक इतक्या खात्रीने माझी शुगर बरी झाली असं का म्हणतात? यामागे काय कारणं असू शकतात? साधारणपणे 3 शक्यता असतात. पहिली, त्यांची साखर खरंच नियंत्रणात आलेली असते. औषधं, आहार आणि व्यायामामुळे त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. पण आजार नियंत्रणात आहे, गेलेला नाही हे त्यांना माहीत नसतं. अच्छा. दुसरी शक्यता, ती व्यक्ती प्री डायबेटिसच्या टप्प्यावर असते, म्हणजे मधुमेहाच्या उंबरठ्यावर. अशावेळी जीवनशैलीत वेळेवर बदल केल्यामुळे ते पूर्ण मधुमेह होण्यापासून वाचतात, ज्याला ते बरा झाला असं समजतात. आणि तिसरी शक्यता जी आजकाल खूप वाढली आहे, ती म्हणजे सोशल मीडियावरील चुकीची माहिती. ही पावडर घ्या, 30 दिवसात मधुमेह मुळापासून संपवा, अशा जाहिरातींना कोणताही वैज्ञानिक आधार नसतो. लोक याला बळी पडतात आणि आपले वैद्यकीय उपचार थांबवतात, जे खूप धोकादायक आहे. आणि घरगुती उपायांबद्दल काय? जसं की कडुनिम, कारल्याचा रस यांचं महत्त्व किती? काही घरगुती उपाय जसे की कारले, मेथीचे दाणे किंवा कडुनिम हे रक्तातील साखर कमी करायला निश्चितच मदत करतात. पण ते डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांना पर्याय नाहीत. ते फक्त पूरक आहेत, सपोर्टिंग आहेत. त्यांच्यावर अवलंबून राहून मुख्य उपचार बंद करणे म्हणजे आपण आपल्याच आरोग्याशी खेळत आहोत. स्पष्टच आहे. म्हणजे आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया. पहिलं, मधुमेह बरा होत नाही, तो फक्त योग्य जीवनशैली आणि उपचारांनी आयुष्यभर नियंत्रणात ठेवता येतो. दुसरं, आनुवंशिकता महत्वाची असली तरी आपली जीवनशैली हाच खरा ट्रिगर आहे. आणि तिसरं, फक्त व्यायामच नाही तर दिवसभर सक्रिय राहणं महत्वाचं आहे. अगदी. आणि याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मधुमेह हा आजार नाही, तर आपल्या शरीराने आपल्याला दिलेला एक वेकअप कॉल आहे. आपल्या जीवनशैलीत काहीतरी चुकतंय हे सांगणारा एक इशारा आहे. जर हा इशारा आपण वेळेत ओळखला तर आपण केवळ मधुमेहच नाही, तर भविष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या आजारांना टाळू शकतो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज आपण मधुमेहाला जीवनशैलीचा एक सायलेंट इशारा म्हटलं. या पलीकडे जाऊन आपण असा विचार करू शकतो का की आपल्या दैनंदिन सवयी आपल्याला आणखी कोणते सायलेंट इशारे देत असतील? आणि ते इशारे एखाद्या मोठ्या आजाराचं निदान होण्यापूर्वीच कसे ओळखता येतील यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.